आपण पंचशिलामधले पहिले शील पाहणार आहोत. पानाती पाता वेरमणी शिक्कापदं समादयामी. याचा असा अर्थ होतो की मी कोणत्याही पशुपक्ष्याची जीवाची जीवहिंसा करणार नाही, म्हणजे त्यांची हत्या करणार नाही. कारण जसा आपल्याला जीव आहे तसा त्यांनाही जीव असतो. जशी आपल्या मरणाची भीती वाटत असते तशी त्यांनाही मरणाची भीती वाटत असते. आपण त्या जीवाला मारून टाकल्यास आपल्याला कडून पाप कर्म घडत असतात. या पापकारामुळे आपण कधीही सुखी जीवन जगू शकत नाहीत. आपण कधीही सुखाने झोपू शकत नाही आणि सुखाने उठूही शकत नाही. एकदा पापकर्म केल्यावर आपल्याकडून पुन्हा पुन्हा जीव हत्या करण्याची इच्छा होत नाही आणि आपले मन आनंदी राहत नाही. पाप करताना आपल्या हाताचा थरकाप होत असतो. जीवाची हत्या केल्यास आपल्यावर कधीही विपत्ती येऊ शकते, कधीही दुःख येऊ शकते. आपल्याकडून पापकर्म घडल्यावर आपल्यावर कधीही संकट येऊ शकतात व याची आपल्याला फळं भोगावीच लागतात. तसेच आपण मनुष्य आहोत. आपल्या मनामध्ये या पशु पक्ष्याविषयी दया पाहिजे, करुणा पाहिजे. आपण या पशु पक्ष्यावर दया केल्यास आपल्याकडून पुण्यकर्म घडत असतात. पुण्यकर्म केल्याने आपले मन शांत आनंदी होते. एकदा मनुष्याने पुण्यकर्म केल्यावर त्याचे मन पुन्हा पुन्हा पुण्यकर्म करण्यात आनंदी होत असते. ज्या व्यक्ती ह्या पशु पक्ष्यावर दया करेन, त्यांना पोटभर चारा पाणी देईल, त्या व्यक्तीला कधी विषबाधा होत नाही. तो कधीही सुखरूप झोपत असतो आणि सुखरूपच उठत असतो. त्या व्यक्तीवर कधी विपत्ती येत नाही, संकट येत नाहीत. आता बऱ्याच लोकांना असं वाटते की आम्ही सांसारिक माणसे आहोत, अंडी मांस मच्छी खाणारे आहोत, आमच्याकडून हे एक शील आचरण करण्यात येत नाही. तर ऐका, तुम्ही मांस मच्छीच्या दुकानावर गेल्यावर कोणत्याही जीवाला व पक्ष्याला कापायला सांगू नका. तुम्ही दुकानावर जाण्याच्या अगोदरच मांस आणि मच्छी कापले पाहिजे. त्यामधून जीव निघून गेला पाहिजे. ते मांस मच्छी मेले पाहिजे. ते मांस मच्छी तुम्ही खाऊ शकता, कारण तिथे अस्तित्वात जीव राहत नाही, तेथून जीव निघून गेला असतो. तसेच आपण असे केल्यास आपल्याकडून पापकर्म पण होत नाहीत आणि शील पण चुकत नाही आणि आपल्याकडून या शीलाचं पालन होते. आता आपण अंडी खाण्याविषयी बोलणार आहोत. जे अंडी पक्ष्याने घोळले असतील ते अंडे आपण खाऊ शकत नाहीत, कारण त्या अंड्यामध्ये जीव निर्माण झालेला असतो. आपण काही अंड्याला पक्ष्याखाली ठेवलेच नाही. पक्ष्याने ते अंडे कधी घोळलेच नाही. ते अंडे आपण खाऊ शकतो, कारण तिथे त्या अंड्यामध्ये जीव निर्माण होत नाही. आणि तसे आपण अंडे खाल्ल्याने आपल्याला पाप लागत नाही व आपल्याकडून पाप कर्मही घडत नाहीत. असे केल्याने आपल्याकडून शीलाचे पालन पण होते आणि पापकर्म पण होत नाही. हे तुमचं पंचशिलापैकी हे शील पानाची पाता वेरमणी शिक्कापदं समादयामी हे शील तुमचं पक्क झालंच पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. साधू साधू साधू.